Welcome back. Complex capsids. So after studying icosahedral capsid, then helical capsid with suitable examples, now third type of capsid, that is complex capsid, will be discussing in this lecture. Complex capsid means the capsid which shows both icosahedral as well as helical symmetry. असा कॅप्सिड की ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची सिमेट्री बघायला मिळते. इकोसाहेड्रल स्ट्रक्चर पण असतं आणि हेलिकल स्ट्रक्चर सुद्धा असतं. दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं जे कॅप्सिड आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स कॅप्सिड. ओके, मीन्स इट कंटेन्स बोथ टाइप्स ऑफ सिमेट्री, इकोसाहेड्रल एज वेल एज हेलिकल सिमेट्री. And the best example of virus showing complex capsid is T series colifages. इथं टी सिरीज कोलिफाजेसचा मिनिंग आहे की हे व्हायरसेस म्हणजे हे बॅक्टेरियोफाजेस आहेत, कोलिफाजेस आहेत. कोलिफाज म्हणजे जो कोलिफॉर्म बॅक्टेरिया, इंटेस्टिनल बॅक्टेरिया ज्याला आपण कोलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणतो, त्यांना इन्फेक्ट करणाऱ्या व्हायरसला आपण कोलिफाजेस म्हणतो. म्हणजे हे कोण आहेत, बॅक्टेरियोफाजेस आहेत. आणि या कोलिफाजला इन्फेक्ट करणारे टी सिरीज फाजेस. टी सिरीजचा मिनिंग काय येतं तर याच्यामध्ये 7 व्हायरसेस असतात. T1, T2, T3 up to T7. सो टी सिरीज फाजेस, कारण त्याला आपण न्यूमरिकल्स दिलेले आहेत, T1, T2, T4, T3, T4, T5, T6 अँड T7, म्हणून त्याला आपण टी सिरीज कोलिफाज म्हणतो. ओके, तर आपण आता हा जो व्हायरस आहे किंवा हे जे फाजेस आहेत टी सिरीज कोलिफाजेस, याच्यात आपण स्टडीज करणार आहे. कशासाठी तर स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी, कॉम्प्लेक्स कॅप्सिड एक्झॅक्टली कसा असतो त्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून आपण टी सिरीज कोलिफाज स्टडी करणार. आता हे जे टी सिरीज कोलिफाजेस आहेत, दे आर हॅव्हिंग कॉम्प्लेक्स कॅप्सिड. सो दीज आर कॉम्प्लेक्स कॅप्सिड व्हायरसेस. टी सिरीज कोलिफाजेस आर कॉम्प्लेक्स कॅप्सिड व्हायरसेस. कोलिफाजेस आहेत हे, आणि कोलिफाज म्हणजे कोलिफॉर्म बॅक्टेरियाला इन्फेक्शन कॉज करतात, मोस्टली ई कोलायला इन्फेक्ट करतात. हे त्यातले पण त्याच्यामध्ये पूर्ण 2 टाईप्स आहेत या टी सिरीज फाजेसमध्ये. ओके, कुठले कुठले एकूण टी सिरीज कोलिफाजेस किती आहेत तर T7 पर्यंत आहेत. म्हणजे T1 to T7, इट इन्क्लूड्स T1 to T7 फाजेस. सो देर आर 7 फाजेस इन दिस टी सिरीज ऑफ कोलिफाजेस. आउट ऑफ द 7, 3 आर टी इवन फाजेस. म्हणजे इवन नंबरनुसार त्याला आपण टी इवन फाजेस म्हणतो, आणि ऑड नंबरनुसार आपण त्याला टी ऑड फाजेस म्हणतो. सो 3 आर टी इवन फाजेस म्हणजे कुठले कुठले, T2, T4 अँड T6. दीज आर 3 टी इवन फाजेस. सिमिलरली देर आर 4 टी ऑड फाजेस. And these 4 T odd phases includes T1, T3, T5 and T7. So 3 T even phases and 4 T odd phases. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे 2 क्लासेस केलेत हे काय फक्त नंबरच्या बेसिसवर केलेले आहेत का? नाही. तर या म्हणजे हे क्लासिफिकेशन करण्यामागे रिझन आहेत, काही डिफरन्सेस आहेत यांच्यामध्ये. म्हणजे हे 3 आणि हे जे बाकीचे 4 आहेत त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत, आणि त्या डिफरन्सेसनुसार आपण त्यांना काय केलेलं, सेपरेट केलेलं आहे. ओके, इट इज द क्लासिफिकेशन इज नॉट बेस्ड अपॉन द नंबर्स, बट इट इज बेस्ड अपॉन द जीनोम, बेस्ड अपॉन द स्ट्रक्चर ऑफ these viruses. Now T even phages, 3 phages are T even phages, T2, T4 and T6. All T even phages they infect E. coli. So Escherichia coli is a host for all T even phages, and they have an tadpole-like shape with head and tail region. So they contains both head as well as tail region. But if you see the structure, it looks like a tadpole. So it is a tadpole-like shape of the virus. आपण स्ट्रक्चर बघितल्याने आपल्याला समजेल की इट क्वाइट लुक्स लाईक अ टॅडपोल, म्हणून त्याला आपण टॅडपोल लाईक शेप किंवा टॅडपोल शेप्ड व्हायरस असं सुद्धा म्हणतो. सो टी इवन फाजेस इट इन्फेक्ट्स ई कोलाय अँड दे हॅव टेल अँड हेड रिजन. टी ऑड फाजेस त्याच्यामध्ये 4 आहेत, T1, T3, T5 अँड T7. आता T1 किंवा टी इवन आणि टी ऑड मध्ये डिफरन्सेस काय आहेत तर पहिला डिफरन्स येत आहे बघा,
दे डू नॉट कंटेन कॉन्ट्रॅक्टाईल शीथ. म्हणजे जे ट्यूब असते किंवा टेल असते त्या टेलच्या अराउंड एक कॉन्ट्रॅक्शन होणारी एक शीत असते, प्रोटीनचं एक शीत असते की जी या टी ऑड फाजेसमध्ये नाही आहे. टी इवन फाजेस कंटेन्स अँड शीथ कॉन्ट्रॅक्टाईल शीथ अराउंड देअर टेल. आपण ते स्ट्रक्चरमध्ये स्टडी करणारच आहे. सो टेलच्या अराउंड एक प्रोटीनचं कॉन्ट्रॅक्टाईल शीथ असतं कोणामध्ये, टी इवन फाजेसमध्ये. टी ऑड फाजेस डू नॉट कंटेन कॉन्ट्रॅक्टाईल शीथ. दिस इज अन मेजर डिफरन्स बिटवीन T even and T odd phases, that is lack of contractile tail sheath in the T odd phases. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा डिफरन्सेस आहेत. म्हणजे टी ऑड मध्ये जे 4 व्हायरसेस आहेत, 4 फाजेस आहेत, त्यांच्यामध्ये पुन्हा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे बघा. T1 अँड T5 दे कंटेन्स टेल फायबर्स. म्हणजे टेलला फायबर्स अटॅच असतात, त्याला आपण टेल फायबर्स म्हणतो. आणि हे टेल फायबर्स कोणामध्ये आहेत तर T1 आणि T5 मध्ये आहेत. वाईल T3 अँड T7 दे आर विदाउट टेल फायबर्स. T1 जे तिन्ही T1, T2, T4 आणि T6 दे कंटेन्स टेल फायबर्स. पण टी ऑड मध्ये तसं नाही आहे. टी ऑड मध्ये जे 4 फाजेस आहेत त्या 4 पैकी T1 आणि T5 मध्ये टेल फायबर्स आहेत, तर T3 आणि T7 मध्ये टेल फायबर्स टोटली ॲब्सेंट आहेत. सो आता आपण टी सिरीज फाजपैकी एक फाज फक्त स्टडी करणार आहे. त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते या सगळ्या व्हायरसचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करणार आहे. सो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण आता T4 बॅक्टेरियोफाज स्टडी करणार आहे. सो दिस इज अन स्ट्रक्चर ऑफ T4 बॅक्टेरियोफाज. बाकीचे जे सगळे आहेत टी सिरीजमधले T1, T2, T3, T5, T6 आणि T7 सगळ्यांचं स्ट्रक्चर मोर ऑर लेस सिमिलर असतं. फक्त डिफरन्सेस काय ते मी तुम्हाला ज्या त्यावेळी सांगायचं आहे. So this is a representative structure of the T series phage, but actually this is a structure of T4 bacteriophage. This T4 bacteriophage हा एक T4 bacteriophage है, and this T4 bacteriophage it infects E. coli B strain आहे त्याची, इश्चेरिशिया कोलायची B strain आहे आणि नॉन मोटाईल स्ट्रेन आहे. नॉर्मली E. coli आपल्याला माहिती आहे की मोटाईल ऑर्गॅनिझम आहे, पण एक स्ट्रेन त्याची अशी आहे की जी नॉन मोटाईल आहे, दॅट इज E. coli B. आणि या E. coli B मध्ये इन्फेक्शन कॉज करणारा फाज म्हणजे कोणता आहे तो T4 बॅक्टेरियोफाज. सो T4 बॅक्टेरियोफाज इन्फेक्ट्स E. coli B स्ट्रेन. ओके. आता मी म्हटलं की हा एक कॉम्प्लेक्स व्हायरस आहे, कॉम्प्लेक्स कॅप्सिड आहे याच्यामध्ये. तर कॉम्प्लेक्स का बघा, तर स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला समजेल. हे जे दिसतं दिस इज अन हेड रिजन, दिस इज अन हेड रिजन. आणि हा जो हेड रिजन आहे, this head region it is an icosahedral. Look at the structure, it contains 12 corners, 20 faces and 30 edges. So head region. आणि ह्या इथून बघा हा जो रिजन सगळा खाली हेड पासून जो सगळा खाली रिजन आहे दिस इज कॉल्ड ॲज अ टेल रिजन. सो इथून हा सगळा जो रिजन आहे दिस इज अन टेल रिजन आणि हा एवढा जो रिजन आहे दिस इज अन हेड रिजन. ओके. सो हेड अँड टेल रिजन म्हणून आपण त्याला काय म्हणतो टॅडपोल लाईक स्ट्रक्चर किंवा टॅडपोल लाईक शेप म्हणतो. हेड कसा आहे तर इकोसाहेड्रल आहे आणि हे टेल आहे बघा, हे टेल ट्यूब आहे, दिस इज कॉल्ड ॲज टेल ट्यूब. आणि टेल ट्यूब कशा आहे तर हेलिकल आहे. या टेल ट्यूबच्या अराउंड टेल म्हणजे काही प्रोटीनचं कवरिंग आहे, शीत आहे, अँड दॅट इज हेलिकल. सो टेल ट्यूब इज हेलिकल इन नेचर. म्हणजे प्रोटीनच्या काही रिंग्स त्याच्या भोवती प्रेझेंट आहेत आणि त्या हेलिकल फॅशनने प्रेझेंट असतात. म्हणून जी टेल आहे ती टेल कशी आहे, दिस टेल इज हेलिकल इन नेचर. सो हेड इज इकोसाहेड्रल अँड टेल इज हेलिकल अँड दॅट्स वाय इट इज अ व्हायरस हॅव्हिंग कॉम्प्लेक्स सिमेट्री. कारण दोन्ही प्रकारचे सिमेट्री बघायला मिळतात आपल्याला, इकोसाहेड्रल हेड अँड हेलिकल टेल. टेल हेलिकल काय तर पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. इथे जी टेल ट्यूब दिसते याच्यावर तुम्हाला रिंग्स दिसत आहेत, म्हणजे काही प्रोटीन रिंग्स आर प्रेझेंट अँड दीज प्रोटीन रिंग्स आर प्रेझेंट इन द हेलिकल फॅशन. दॅट्स वाय दे शोज हेलिकल सिमेट्री. आता आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघूया, स्टार्टिंग विथ द हेड. सो दिस इज अन हेड रिजन. हेड इज 95 नॅनोमीटर लॉंग अँड द डायमीटर ऑफ हेड इज 65 नॅनोमीटर. So 95 by 65 nanometer, these are the dimensions of icosahedral head of T4 bacteriophage. This head region is connected to tail region by a collar. इथं बघा एक कॉलर दिसतो तुम्हाला, region collar.
सो धिस रिजन इज कॉल्ड ॲज कॉलर रिजन. सर्क्युलर रिजन जो आहे हा कॉलर आहे. आणि ह्या कॉलरचं फंक्शन काय, इट कनेक्ट्स द हेड टू द टेल. जे टेल आणि हेड या दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, कॉलर आहे. ओके, कॉलरच्या वर तुम्हाला काही ब्लॅक लाईन्स दिसतात बघा, फायबरस स्ट्रक्चर आहेत. दीज आर कॉल्ड व्हिस्कर्स. ओके, व्हिस्कर्सचं काम काय असं आपण नंतर डिस्कस करूया. सो आता लक्षात घ्या की हेड आणि टेलला कनेक्ट करणारा जो कॉम्पोनंट असतो तो म्हणजे कोण आहे, तर कॉलर आहे. आणि कॉलर कंटेन्स अँड हेअर लाईक अपेंडेजेस ऑर प्रोजेक्शन्स विच आर कॉल्ड ॲज व्हिस्कर्स. ओके, नाव लेट्स डिस्कस द टेल रिजन. टेल ऑफ द T4 बॅक्टेरियोफाज. ना टेलमध्ये आपण बघूया की इथं ही जी टेल ट्यूब आहे, टेल ट्यूब at one end connected to the collar while at another end it is connected to hexagonal plate. Look at this. This is an hexagonal plate. Yellow color region this is that is an hexagonal plate. याला आपण काय म्हणतो, we call it as base plate. So tail at one end it is connected to the collar, at another end it is connected to the base plate. Tail tube ही base plate ला connected असते. Base plate चं फंक्शन काय असतं, तर नॉर्मली इट इज इन्वॉल्ड इन ॲडसॉर्प्शन ऑफ व्हायरस पार्टिकल टू द होस्ट सेल सरफेसवर ॲडसॉर्ब करण्यासाठी बेस प्लेट रिस्पॉन्सिबल असते. बेस प्लेटला 6 कॉर्नर आहेत बघा. देर आर 6 कॉर्नर्स टू द बेस प्लेट बिकॉज इट इज हेक्झागोनल. फ्रॉम ईच सिंगल कॉर्नर ऑफ दिस हेक्झागोनल बेस प्लेट सिंगल टेल फायबर अटॅच इमर्जेस. हे बघा, 6 कॉर्नरपासून 6 टेल फायबर्स ब्ल्यू रिजन जे दिसतात असे फायबर्स ज्याला आपण टेल फायबर म्हणतो हे इमर्ज होत आहेत. ओके, आणि या टेल फायबरचं फंक्शन एक्झॅक्टली काय आहे, तर रिसेप्टर साईटला अटॅच करण्यासाठी टेल फायबर्स रिस्पॉन्सिबल असतात. ओके, सो दीज टेल फायबर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडसॉर्प्शन टू द रिसेप्टर साईट. जे होस्ट सेल सरफेसवर रिसेप्टर आहेत त्यांना अटॅच करण्यासाठी जो अटॅचमेंट ऑर्गन आहे किंवा ॲडसॉर्प्शन ऑर्गन आहे दॅट इज नथिंग बट द टेल फायबर्स. सो हे लक्षात ठेवा. आणि टेल फायबर्स कुठं प्रेझेंट आहे, तर दीज आर अटॅच टू द बेस प्लेट. ॲट ईच कॉर्नर देर आर टेल फायबर्स. आता या टेल फायबर्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून इथं रेड कलर रिजन दिसतात बघा. प्रत्येक कॉर्नरला काही रेड कलर टेल पिन्स अटॅच्ड असतात. टेल पिन्स. सो देर आर टेल पिन्स ऑल्सो अटॅच्ड टू द कॉर्नर्स. म्हणजे कॉर्नरपासून प्रोजेक्शन्स येतात त्याला आपण टेल फायबर्स म्हणतो. बट ॲट द सेम टाइम तिथं टेल पिन्स सुद्धा अटॅच्ड असतात. इट इज अज्युम दॅट दिस बेस प्लेट कंटेन्स सम एन्झाइम्स, लायसोझाइम like enzymes. Means some lysozyme like enzymes are associated with the base plate. लायसोझाइमचं फंक्शन काय असतं, सेल वॉलमध्ये होल फॉर्म करतं ते. म्हणजे जेव्हा हा जो व्हायरस पार्टिकल आहे हा होस्ट सेलमध्ये एंटर होणार आहे त्यावेळी होस्ट सेलमध्ये किंवा सेल वॉलमध्ये होल फॉर्म करून त्यातून त्याचा जिनोम आत सोडण्यासाठी लायसोझाइम लाईक एन्झाइम इज अटॅच विथ द बेस प्लेट. ओके, एक्झॅक्टली तो लायसोझाइम नाही आहे पण लायसोझाइम सारखं फंक्शन करतो. सो लायसोझाइम लाईक एन्झाइम इज असोसिएटेड विथ द बेस प्लेट. ओके, सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अ T4 bacteriophage. It has an icosahedral head. हेड इज लिंक टू द टेल बाय अ कॉलर. टेलमध्ये काय काय तर टेल ट्यूब आहे. टेल ट्यूबच्या अराउंड काही प्रोटीनचे रिंग्स प्रेझेंट आहेत. ते कॉन्ट्रॅक्टाईल आहेत. म्हणजे जेव्हा जिनोम कुठं येतात तर जिनोम इथं या हेडमध्ये प्रेझेंट असतो, डबल स्ट्रँड DNA. सो जिनोम इज प्रेझेंट इन द हेड रिजन. जेव्हा हा व्हायरस होस्ट सेलला ॲडसॉर्ब करतो, अटॅच करतो, त्यावेळी ही जी ट्यूब आहे ही ट्यूब कॉन्ट्रॅक्ट होते, एकदम छोटीशी होते. आणि मग त्याचा डायमीटर इन्क्रीज होतो. कारण ही स्प्रिंग लाईक इमॅजिन करा, स्प्रिंग आपण प्रेस केली दोन्ही एंडनी तर ती छोटी होते पण त्याचा डायमीटर इन्क्रीज होतो. आणि ही छोटी कशामुळे होते, बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल शीथ प्रेझेंट अराउंड द टेल ट्यूब. ओके, सो दिस टेल ट्यूब कॉन्ट्रॅक्ट्स अँड द जिनोम विच इज प्रेझेंट इन द हेड इट इज रिलीज्ड थ्रू द टेल ट्यूब इनसाइड द होस्ट सेल with the help of an enzyme called as lysozyme like enzyme which is associated with the base plate. At each corner of base plate tail fibers are present. Means in all there are 6 tail fibers are present. At the same time there are small tail pins are also
attached to the corners of the T4 bacteriophage base plate. Okay, so now let's discuss some numerical information about T4 bacteriophage. काही नंबर्स आहेत. नंबर्स काय आहेत बघा. तर कॅप्सिड म्हणजे एकूणच म्हणते मी, टेल ॲज वेल ॲज हेड रिजन, इकोसाहेड्रल हेड अँड हेलिकल टेल. दिस कॅप्सिड इज मेड अप ऑफ 2000 आयडेंटिकल सबयुनिट्स. पॉलीपेप्टाइड सबयुनिट्स असे एकूण त्याच्यामध्ये किती आहेत, तर इट कंटेन्स 2000 आयडेंटिकल पॉलीपेप्टाइड सबयुनिट्स. टेल ट्यूब, दिस टेल ट्यूब हॉलो असते आणि हॉलो टेल ट्यूब त्याचा जो डायमीटर आहे, डायमीटर किती आहे तर 80 एंगस्ट्रॉम युनिट. डायमीटर ऑफ दिस टेल ट्यूब इज 80 एंगस्ट्रॉम युनिट. आणि ती जी मी आता सांगितली की ती हॉलो टेल ट्यूब असते. हॉलो टेल ट्यूब म्हणजे त्याच्या आत एक स्पेस असतो, म्हणजे हॉलो स्पेस आहे तो किती असतो 2.5 नॅनोमीटर्स असतो. सो दिस टेल ट्यूब हॅज अन होल ऑफ 2.5 नॅनोमीटर. ओके, इट हॅज अन इंटरनल होल ऑफ 2.5 नॅनोमीटर. कशामध्ये तर टेल ट्यूबमध्ये असतो. आणि त्या होलमधून काय असतं, जिनोम हा पास केला जातो इनसाइड द होस्ट सेल. आता आपण मगापासून डिस्कस करतोय की याच्यामध्ये जो टेल ट्यूब आहे त्या टेल ट्यूबच्या अराउंड काही प्रोटीनचे रिंग्स आहेत. अशा किती रिंग्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, तर इट कंटेन्स 24 रिंग्स ऑफ प्रोटीन्स. ओके, टेल ट्यूब, लुक ॲट दिस स्ट्रक्चर. इथं बघा, हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये इथं बघा ही टेल ट्यूब आहे आणि या टेल ट्यूबवर आपल्याला काही अशा आडव्या लाईन्स दिसत आहेत. and these are the rings of proteins. green कलरच्या लाईन्स असतात, these are the protein rings. टेल ट्यूबच्या अराउंड ह्या प्रोटीन रिंगचं टेल एक शीत असतं. शीत म्हणजे कव्हरिंग फॉर्म झालेलं असतं. सो दिस टेल शीत कंटेन्स 24 rings of proteins. each rings contains 6 subunit. 24 रिंग्स आहेत. टोटल रिंग्स किती आहेत अशा 24 रिंग्स आहेत. आणि प्रत्येक रिंगमध्ये काय आहे तर 6 सब युनिट आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी ड्रॉ करतो. इथं समजा ही टेल ट्यूब आहे, तर अशा 1 2 3 4 5 अशा एकूण 24 रिंग आहेत. प्रत्येक रिंगमध्ये 6 सब युनिट्स आहेत. इन ईच रिंग देर आर 6 सब युनिट्स. सो ओव्हरऑल 144 सब युनिट्स आर देअर. 144 सब युनिट्स आर देअर इन द स्ट्रक्चर ऑफ द tail tube of this phage. The tail fiber, from each corner tail fiber arises. 6 tail fibers are there. Each tail fiber are approximately 1300 angstrom unit long. Each tail fiber is 1300 angstrom unit long. Okay, so this is the structure of the T4 bacteriophage. आता एक अजून आपल्याला डिस्कस करायचं, दॅट इज द जिनोम. जिनोम कसा आहे त्याचा. सो द जिनोम ऑफ दिस व्हायरस इज अ डबल स्ट्रँडेड DNA. जिनोम ऑफ T4 bacteriophage is double stranded DNA. Okay, now this double stranded DNA, it is present inside the head. इकोसाहेड्रल हेड जे आहे त्या हेड रिजन मध्ये काय असतं तर हा डबल स्ट्रँडेड DNA प्रेझेंट असतो. आणि हा जो डबल स्ट्रँडेड DNA हा अप्रॉक्सिमेटली 50 मायक्रोमीटर लॉंग असतो. दिस डबल स्ट्रँडेड DNA इज अप्रॉक्सिमेटली 50 micrometer long DNA which is tightly packed inside the head region. Now this double stranded DNA, आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे T4 बॅक्टेरियोफाज किंवा T सिरीज बॅक्टेरियोफाज बद्दल, की यांचा जो DNA आहे त्या DNA मध्ये आपल्याला नॉर्मली माहिती की 2 टाईपचे न्यूक्लियोटाइड्स असतात किंवा नायट्रोजन बेसेस असतात, प्युरिन्स अँड पेरिमिडिन्स, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन. पण यांच्यामध्ये टी फाजेसमध्ये काही अनयुज्युअल न्यूक्लियोटाइड नायट्रोजन बेस बघायला मिळतो, अनयुज्युअल, अँड दॅट इज नथिंग बट 5-HMC. So an unusual nitrogen base is observed in the T bacteriophages and that is 5-HMC.
5-HMC stands for 5-hydroxymethylcytosine. हायड्रॉक्सीमिथिलसायटोसिन म्हणजे हा एक सायटोसिन आहे पण मॉडिफाईड सायटोसिन आहे, त्याचं मिथायलेशन झालेलं असतं. So 5-hydroxymethylcytosine, it is an unusual nitrogen base observed in the T bacteriophages. Especially कुणामध्ये असतो तर it is present in the T even phages. कोणामध्ये T even phages मध्ये T odd phage they do not contain 5-HMC 5-hydroxymethylcytosine हा T odd phage मध्ये टोटली ॲब्सेंट असतो. फक्त कोणामध्ये प्रेझेंट असतो तर तो T even phages मध्ये प्रेझेंट आहे. मी सुरुवातीला सांगितलं होते की T even आणि T odd मध्ये काही डिफरन्सेस आहेत. डिफरन्सेस म्हणजे काय तर T even मध्ये कॉन्ट्रॅक्टाईल टेल शीत असते, म्हणजे टेल ट्यूबच्या राहून कॉन्ट्रॅक्टाईल शीत आहे की जे कॉन्ट्रॅक्ट होते आणि जिनोमात सोडला जातो. आणि T odd मध्ये हे कॉन्ट्रॅक्टाईल शीत ॲब्सेंट असते, त्यांच्यामध्ये वेगळं मेकॅनिझम यूज केलं जातं. दुसरा डिफरन्स असा आहे की T even phage मध्ये 5-HMC 5-hydroxymethylcytosine नायट्रोजन बेस आहे की जो अनयुज्युअल आहे. बाकी कुणामध्येही प्लांट, ॲनिमल्स, बॅक्टेरियल सेल्स किंवा कोणत्याही लिव्हिंग सेलमध्ये 5-hydroxymethylcytosine नसतो. तो फक्त आणि फक्त T even phage म्हणजेच T2, T4 आणि T6 फाजेसमध्ये बघायला मिळतो. अदरवाईज तो कोणत्याही लाईफ फॉर्ममध्ये बघायला मिळत नाही. सो दिस इज द जिनोम ऑफ T4 bacteriophage. So with this we have finished the structure of complex capsid, that is T4 bacteriophage. आपण तिन्ही प्रकारचे कॅप्सिड स्टडी केलेले आहेत. वी हॅव स्टडीड इकोसाहेड्रल कॅप्सिड विथ एक्झाम्पल HIV व्हायरस, देन हेलिकल कॅप्सिड विथ टोबॅको मोझॅक व्हायरस एक्झाम्पल, अँड थर्ड आपण कॉम्प्लेक्स कॅप्सिड स्टडी करतोय. कॉम्प्लेक्स कॅप्सिडचं एक्झाम्पल आपण T series bacteriophage म्हणून स्टडी केले. सो विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट पार्ट ऑफ द स्ट्रक्चर, दॅट इज कॅप्सिड ऑफ व्हायरसेस. कॅप्सिडचं फंक्शन तर काय आहे तर कॅप्सिड गिव्स प्रोटेक्शन टू द जिनोम. Okay, thank you so much.